नमस्कार, मी संदीप मोघे. माझा नेहमीचा शो आहे संदीप मोघे कुकिंग शो. आज मी आपल्याला दाखवणार आहे भरलेली वांगी, ज्याला आपण भरलेली वांगी म्हणू शकतो, मसाला वांगी म्हणू शकतो. ते आता मी सुरू करतोय. हे बघा, हे सगळं साहित्य ठेवलेलं आहे इकडे. ही भरलेली वांगी आहेत. यात मसाला टाकलेला आहे, तो मी सांगतो मसाला कसा केला. तो कांदा आहे, लसूण आहे, आलं आहे, कोथिंबीर आहे, गूळ आहे, थोडासा लिंबू आहे, टोमॅटो आहे आणि हे खोबरं आहे. आता मी हे सुरू करतोय. प्रथम मी टाकतो 2 चमचे तेल. आता मी तेल टाकलेलं आहे. आता ह्यात मी टाकतो मोहरी. नंतर टाकतोय मी आता हे जिरे. हे आहे हिंग. हे आहे लसूण, आलं, कांदा, हे आहे टोमॅटो, थोडी हळद टाकतोय मी. तिखट मी टाकलेलं आहे, पण तरी देखील मी थोडं तिखट टाकतोय. आणि ही आहे धण्याची पावडर. तर हे आहे खोबरं. खोबऱ्याने जरा या तेलाला जरा तवंगई आणि त्याच्यातून देखील थोडंसं तेल निघतं. ही भरलेली वांगी आहेत. याचा मसाला कसा करतात तो मी सांगतो. दाण्याचं कूट घ्यायचं, त्याच्यामध्ये आगरी मसाला किंवा तुमचा कुठलाही लाल मसाला टाकायचा. एव्हरेस्ट मसाला किंवा बादशाह मसाला अजिबात टाकायचा नाही. मालवणी मसाला टाकला तरी हरकत नाही. ते सगळं मिक्स करायचं. त्यात थोडंसं धण्याची पावडर पण टाकायची, हिंग टाकायचा आणि हळद थोडी टाकायची. ते मिक्स करायचं आणि ते मिक्स करून ही वांगी जी कापलेली आहेत त्याच्यात ती भरायची. आता मी ही वांगी एक एक करून यात टाकतो. आता ह्यात मी थोडंसं पाणी टाकतो. फोडणीत पाणी टाकताना नेहमी गरम पाणी करायचं. गरम पाणी टाकायचं कधी, त्याच्यामुळे त्यातली जी चव असते आणि सगळा जो मसाला वगैरे आहे तो तसाच इंटॅक्ट राहतो आणि त्याला एक चांगला वास पण येतो. आता ह्याच्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये मी दाण्याचं कूट टाकलेलं आहे.
पण तरी देखील मी थोडंसं दाण्याचं कूट टाकतोय की ज्याच्यामुळे ते जरा घट्ट होईल. बघा हे दाण्याचं कूट आहे. हा आगरी मसाला मी टाकलेलाच आहे. आणि मी मागच्या वेळी जसं सांगितलं तसंच ह्याच्यात मी आता थोडंसं लिंबू टाकणार आहे. लिंबाने एक जरा वेगळी चव येते. आणि हे हा थोडासा गूळ, हे जेव्हा घट्ट जेव्हा हे थंड होतं ना तेव्हा हे जे आता थोडंसं पाणी जर दिसतंय ते होतं घट्ट. आता ही याला उकळी आली पाहिजे. आता याला उकळी येऊ देत. आता ही वांगी जवळजवळ शिजलेली आहेत. आता मी ह्यात टाकतोय प्रथम कोथिंबीर. कोथिंबीर टाकलेली आहे. आता मी टाकतोय मीठ. हां आता थोडा थोडा याला कलर येतोय. आणि आता बघा हे आता घट्ट पण होत आलंय. आता सगळं टाकलेलं आहे. यात काही आता शिल्लक नाही आहे. आता फक्त हे मीठ विरघळण्यासाठी थोडा वेळ बंद करून ठेवणार आहे. बघत असाल आपण की बघा आता किती घट्ट झालेली आहे. आता ही वांगी शिजलेली आहेत आणि इथलं मीठ पण आता चांगलं विरघळलेलं आहे. हे जास्त उकळवायची जरूर नाही. आता ही भाजी जवळजवळ झालेलीच आहे. मी कशी केली ती आपण बघितलीच आहे. आपण पण करून बघा आणि मला नंतर सांगा की हे कसं तुम्हाला वाटतंय. एक माझं लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये कधी चुकू नये एव्हरेस्टचा गरम मसाला किंवा बादशाह मसाला टाकू नका. तुमचा घरचा केलेला मसाला असेल लाल मसाला टाईप तर तो तुम्ही टाका, किंवा आगरी मसाला टाका, मालवणी मसाला टाका.
आणि व्हिनेगर टाकू नका, लिंबू पिळा. आता तुम्ही बघितलं असेलच लिंबू. आता बघा तुम्ही कलर कसा आलेला आहे तो या भाजीला. आता ही भाजी पूर्णपणे तयार झालेलीच आहे. तुम्ही हे करून बघा. पुढच्या आठवड्यात मी दुसरा एक पदार्थ दाखवणार आहे. मी कुठलाही बाहेरचा स्पेशल डिश अशी दाखवणार नाही आहे. आपण जे रोज करतो ना तेच दाखवणार आहे, परंतु ते आमच्या पद्धतीने. नमस्कार.